राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडे सोपवावेत असा प्रस्ताव सरकारकडून केंद्राला दिला जाणार। हे किल्ले केंद्राकडे असल्याने राज्याला किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका, उर्वरित शिक्षा माफ करून तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री भरत गोगावले करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। उद्या पनवेल पळसप्यापासून महाड रत्नागिरी आणि पुढील महामार्गाची पाहणी करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून सोलापूर आगाराची पाहणी। परिवहन मंत्र्यांचा दौरा असल्याने सोलापूर आगारात मोठ्या प्रमाणात डागडुजी आणि स्वच्छता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एसटीने प्रवास। एसटीची अवस्था वाईट असल्याचं परिवहन मंत्र्यांकडूनच मान्य। पुण्यात जीबीएसचा धोका वाढला। एकाच दिवशी 2 जणांचा जीबीएसने मृत्यू। एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर। अकोल्यात क्रिकेटवर ऑनलाईन सट्ट्यासाठी लागणारा आयडी तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 33 जणांना अटक केली। सांगलीत म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये अपघातात 16 महिला जखमी। जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश। परभणीच्या राणी सावरगावमध्ये श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक। भाविकांना त्रास। गतिरोधक तात्काळ काढावेत यासाठी गतिरोधकावर झोपूनच आंदोलन। मुंबईतील लोअर परळ इथे पीव्हीआर मध्ये छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग बंद पाडलं। प्रेक्षकांना 3 तास तात्काळात राहावं लागलं। त्यानंतरही खेळ सुरू न झाल्यानं पीव्हीआरचे पैसे प्रेक्षकांना परत करण्याचं आश्वासन देण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।